सगळा मुद्दा आहे की आज माझी ऑफिशियली आयुक्तांची भेट ठरली होती. आयुक्तांचे सहाय्यक सचिव यांच्याकडे गेलो, त्यांनी पण सांगितलं भेट ठरली होती, पण आज आयुक्तांनी सांगितलं कोणालाही भेट होणार नाही कारण आयुक्त बिझी आहेत. काहीतरी मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री येणार आहेत, त्याचं काहीतरी मिटिंगबाबत त्यांचं चालू आहे. तर त्याच्या अनुषंगिक मला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता आपण ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचारी आर्थिक बाबीचं नुकतंच मंजूर केलं, पैसे पण वाटप झाले. आता महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सफाई कामगारांच्या घराचा. सफाई कामगारांच्या घराचं काय आहे, कारण गेली 15 वर्ष कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, कुठल्याही इमारतीत धोकादायक नसताना खाटण रोड वसाहत जी दिवंगत कामगारांचे चांगू शिंदेने 1967 मध्ये साचे महात्मा फुले नगर बसवला, तिथे कामगारांना जेव्हा आयुक्त पहिली महानगरपालिका 1982 प्रस्थापित आयुक्त सोहने आले, आमच्या घरी आले, चहा पाणी घेतला, पूर्ण वसाहत पाहिली आणि वसाहतीने पक्क्या चाळी बांधून दिल्या. परंतु त्या चाळी लोड बेरिंगच्या अजूनही आहेत, परंतु काही चाळी तोडल्या आणि नंतर इमारती झाल्या 4 माळ्याच्या 200 खोल्यांच्या. डावखरे साहेबांनी महापौर कालावधीमध्ये मंजूर केले, बांधल्या. मग त्या इमारती नुकतं 10-15 वर्ष नाही झाली तर तोडल्या धोकादायक नसताना. शहर विकास त्या काही खांडपे उपनगर अभियंते होते, त्यांचा रिपोर्ट आहे की धोकादायक नसतं, त्यांच्या रिपोर्टावरती तोडले. स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे, त्या इमारती धोकादायक नव्हत्या. कारण मी तिथे राहायचो, आमचं पहिल्या माळ्यावर घर होतं आईच्या नावाने, मला माहिती आहे ना. जर त्या इमारती धोकादायक नसताना तोडल्या आणि अजूनही त्याच्या निविदा होत नाही, काय डिस्प्यूट प्रकरण आहे. मी उपनगर अभियंता सुधीर गायकवाडजी वारंवार भेटलोय की लवकरच तुम्ही मीटिंग लावा. मी गेले 2 वर्ष सातत्याने मुद्दा उचलतोय. जर एक माझं जाहीर आंदोलन आहे, जर सफाई कामगारांच्या घराची निविदा येत्या 3 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे जून पर्यंत झाली नाही तर दादोजी कोंडे स्टेडियमची जागा आमच्या हक्काची आहे. तर आम्ही दादोजी कोंडे स्टेडियममध्ये झोपड्या बांधू, हा आमचं आंदोलन राहील, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. त्यामुळे हक्काच्या जमिनीत सोडून आम्ही महात्मा फुले नगर खाटण रोडमध्ये विभागात आलो आणि तिथे कुठलेही एक शब्द बाबांच्या प्रमाणावर झोपडपट्टी काय केली, कुठलंही लिखित पत्र नाही, कुठलंही कागदपत्र नाही. मग आम्ही तुम्हाला दिले ना, महानगरपालिका त्या काही नगर परिषद नगरपालिका असताना सहकार्य केलं ना बाबांनी. 1967 मध्ये तुम्हाला दादोजी कोंडे स्टेडियम मैदान रिक्त केलं, तिथे दादोजी कोंडे 78 स्टेडियम झालं. तर कोणामुळे? चांगू शिंद्यांमुळे झालं ना. मग त्यांचे सफाई कामगारांची घरं का होत नाही? आज शासन GR आहे, अध्यादेश आहे का जिथे सफाई कामगारांची वसाहत असेल मूळ तिथेच सफाई कामगार हा बसला पाहिजे, हा शासकीय GR आहे मुख्यमंत्र्यांचा. मग का होत नाही, याला काय प्रॉब्लेम आहे, काय अडचणीत? लवकर शासकीय पातळीवरती आयुक्त लेवलला त्यांनी आढावा घ्यावा, मिटिंग घ्यावी, सफाई कामगारांची घरं झाली पाहिजेत. आता आंदोलन दादोजी कोंडे स्टेडियम झोपडपट्टी, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराज.